ऑटोकॅडचा जसा एक फिट इंचेस प्लॅन बनवला तसेच प्लॅन असतात बाकीचे पण. त्याच्यामुळे तुम्ही 10 प्लॅन पण बनवू शकता आणि ह्याचं पण तसंच आहे इंटेरियरचं. एक सिलिंग बनवला तर 10 सिलिंग तुम्ही बनवू शकता, 10 नाही किती पण बनवू शकता. कन्सेप्ट लक्षात घ्यायचे असतं सॉफ्टवेअरमध्ये. प्रत्येक डिझाईन बनवून कुठलाही ट्रेनर दाखवू शकत नाही, बरोबर आहे का? एकात दोन दाखवू शकतो त्यांना, मग ते कन्सेप्ट लक्षात घेऊन आपल्याला पुढच्या गोष्टी कराव्या लागतात. जसं की ह्या डिझाईन फील्डमध्ये तर तुम्हाला माहितच आहे, प्रत्येक प्रोजेक्ट वेगळाच असतो काही ना काही थोडंसं. ते आपल्याला कन्सेप्ट लक्षात ठेवावे लागतात. तो आता याच्यामध्ये आपण हे बेड पण आहे, सगळे काय पुश पुलनेच आहे, याच्यात काय डिफिकल्ट असं काही दिलेलं नाही आपण इनिशियल लेवलला. तर हे डायमेन्शननी बनवा हे वाला. ओके. आता याच्यामध्ये आज आपण सिलिंगचं एक डिझाईन घेऊया. ओके. सिलिंग पेक्षा एक मिनिट. काही कलर कॉम्बिनेशन्स वगैरे आहेत. तुम्ही ऍक्सेस घेतला का ऑटोकॅडचा? ऍपमध्ये घेतला ना, फ्री त्या दिवशी करून दिले आहोत. कशाचा सेटअप आहे हा? किचनचं मॉड्युलर किचनचा. किचन आपण याला म्हणतो क्रिएट. ठीक आहे. सो दिस टाइप्स ऑफ किचन्स वी कॅन क्रिएट इन स्केचअप व्हेरी इझिली. सो प्रॉपर मेथड आली पाहिजे. आता बनवायला कुणी कसंही बनवू शकतं. ओके. बट आपल्याला जी मेथड्स असते त्या आपल्याला फॉलो करायच्यात. सेव्ह केली.
चला आपल्याला काय करायचं, सपोज लेट से की वी विल डिझाईन सम किचन. ह्याच्यामध्ये आपल्याला एक प्लॅन आपल्याला आधी पाहिजे त्या ठिकाणी. जे आपण प्रोजेक्ट वरतीच काम करू डायरेक्ट. आपण त्या दिवशी कट सेक्शनचा जो प्रोजेक्ट घेतला होता, अर्ध काम त्याच्यावरती आपण केलं होतं, तोच शोधत होतो मी आता. त्या प्रोजेक्टवरती आपण काम केलं होतं, बरोबर. जे जुने स्टुडंट आहेत त्यांनी केलेलं आहे याच्यावर, आणि ह्याच्यामध्ये आपण सगळे फर्निचर्स वगैरे ऍड केलेले आहेत. ओके. पण आपण त्याच्यामध्ये बरेचसे फर्निचर्स क्रिएट पण केलेत आणि काही रेडीमेड पण यूज केलेत. पण आता किचन जो सेट आहे त्याच्यामध्ये आपल्याला अकॉर्डिंग टू त्या रूमच्या हिशोबाने आपल्याला ते कस्टमाइज करावं लागतं. ठीक आहे. तर कुठल्याही आता याच्यामधलं जर तुम्हाला एखादं इंटेरियर क्रिएट करायचं असेल, किंवा स्वतःच्याही घराचं किंवा रूमचं तुम्हाला ज्यावेळेस बनवायचं असेल, तर रूमची साईज आपल्याला आधी प्लॅनच्या नुसार असेलच. त्या रूमच्या हिशोबानं आपल्याला ऍडजस्टमेंट करावे लागतात. दुसऱ्या रूमला ॲज इट इज कॉपी करू शकत नाही आपण, किंवा गुगलचा फोटो आहे, त्यांच्या रूम वेगळ्या साईजच्या असू शकतात, बेड वेगळ्या साईजचा असू शकतो, टीव्ही युनिट त्या रूमच्या हिशोबाने त्यांनी डिझाईन केलेला असतो. त्या हिशोबानं आपल्या जो रूम आहे त्या हिशोबाने आपल्याला कस्टमाइज कराव्या लागतात गोष्टी. तसं जसं की इथं किचन आहे, आता किचनचे साईजेस, हा फर्निचर प्लॅन आहे त्याच्यामुळे इथं साईजेस आपल्याला खूप लहान साईज आहे. म्हणजे ओपन किचन आहे 10 by 10 feet. सो लेट्स एक्झाम्पल आय वॉन्ट्स टू डिझाईन दॅट किचन. आपण ऑलरेडी लास्ट सेशनमध्ये लिव्हिंग रूमचं केलं होतं, म्हणजे आधी टेबल काउंटर क्रिएट केलं, देन त्याला कन्वर्ट केलं लिव्हिंग रूममध्ये. त्याच्या आधी आपण सिलिंग डिझाईन पण केलं होतं, त्याला पण कन्वर्ट केलं होतं. ओके. तर किचनमध्ये जास्त सिलिंगवरती फोकस करण्यापेक्षा मॉड्युलर किचनवरती आपल्याला फोकस करायला पाहिजे. सो वी हॅव अ किचन साईज, वॉट एव्हर साईज इट मे बी, अकॉर्डिंग टू दॅट यू कॅन क्रिएट फर्स्ट रूम. ओके. ज्याच्यामध्ये की एक साईड, सध्या हिचं साईड ओपन ठेवतो आपण इंटेरियर मध्ये. ओके. सो हे मला डिझाईन करायचं, तर किती बाय कितीचं आहे किचन? 10 feet by 10 feet. फीट मध्ये प्लॅन आहे. सो आपण ज्यावेळेस स्टार्ट करतो, या वी हॅव ऑलरेडी युज्ड दॅट, बट यू कॅन सी व्हॉट हॅपन्ड हिअर. हे मूव वगैरे करावं लागेल मला. आणि ज्यावेळेस मूव करतो आपण, सो हा जो ट्रॉली आहे की किंवा किचन सेट आहे तो दुसऱ्या प्रोजेक्टसाठीचा आहे, बरोबर. मग त्या स्केल करताना मग फ्रीज इलॉंगेट जास्त झालेला आहे. इट्स नॉट प्रॅक्टिकली हाऊ फ्रीज लुक लाईक. ओके. हे पण इलॉंगेट झालेलं आहे, तर कारण ते स्ट्रेच वगैरे करण्यामुळे तसं होतं. सो इथपर्यंत आपण त्या दिवशी जे क्रिएट केलं होतं कट सेक्शन वगैरे पूर्ण, राईट. तर आता या केसमध्ये मला नवीन फक्त त्या पर्टिक्युलर रूमला डिझाईन करायचं आहे. ओके. तर त्या ठिकाणी आपण काय करू शकतो बरंच. आता याला पण आपण कंटिन्यू करूया येणाऱ्या सेशनमध्ये, बट बिफोर दॅट आपण इंडिव्हिज्युअली वर्क करू. म्हणजे ह्या कम्प्लीट प्रोजेक्टवरतीच वर्क केलेला आहे आपण. आता याच्यावरती आपण स्लॅब टाकला आणि एक एक रूमचा जर फोटो काढला तर ती पर्टिक्युलर एक रूमचं इंटेरियर आपल्याला निघून जाईल. समजलं. पण आपल्याला इंडिव्हिज्युअली वर्क करायचं. सो टेक फाईल न्यू. हे थोडं डिफिकल्ट वे येतं, सिंगल सिंगल रूम सिंपल पडते आपल्याला. फाईल न्यू. सेव्ह ॲज करतोय आधी. सेव्ह ॲज. लक्षात ठेवत जावा जिथं तुम्ही सेव्ह करताय पर्टिक्युलर. स्टडी डेटामध्ये इथं टाकून देतो याला. सॉफ्टवेअर वाईज डेटामध्ये स्केचअप. स्केचअपमध्ये इथं कम्प्लीट प्रोजेक्ट असं नावानं सेव्ह करतो. म्हणजे यालाच परत एक्सटेरियर पण आपण करू, म्हणजे ज्यावेळेस आपण प्लॅन ओपन करू सगळं काही तुम्हाला डिटेलिंग भेटेल तिथं. आणि याचंच आपल्याला कट सेक्शन, ॲज अ कट सेक्शन आपण देऊ शकतो. म्हणजे फ्लॅट म्हणजे अपार्टमेंटमध्ये वगैरे ज्यावेळेस आपल्याला क्लायंटला दाखवायचा असतो की फ्लॅट कसा आहे, स्पेस युटिलायझेशन कसं आहे, त्याचं इंटेरियर कसं आहे, पूर्ण रूमचं दाखवायचं असतं. सो इंडिव्हिज्युअल रूम दाखवण्यापेक्षा आपण टोटल असा व्ह्यू दाखवतो 3D मध्ये. तर त्या पार्टमध्ये कट सेक्शन पण आपला क्रिएट होतो. ठीक आहे. सो हे नंतर आपण ह्याच्यावरती पण बघूया डिटेलमध्ये. फाईल न्यू. न्यू ज्यावेळेस आपण घेतो तर जुन्या फाईलचं जे युनिट होतं ते मोस्टली रिकॉल होतं. त्याला चेक करण्यासाठी आपण विंडोमध्ये येऊन मॉडेल
इन्फॉर्मेशन मधून युनिट चेंज करू शकतो. ऑटोकॅड मध्ये UN एंटर डायरेक्टली होतं. याच्यामध्ये विंडो मॉडेल इन्फॉर्मेशन याच्यामध्ये जाऊन आता बघा इथं मिलीमीटर आहे. ठीक आहे. नाव वी आर गोन क्रिएट दॅट प्रोजेक्ट जो आपल्याकडे मॉड्युलर किचन होता. दॅट इज इन आय गेस इन का. येस दिस इज इन आर्किटेक्चरल वर्क मोस्टली मध्ये असतो. सो लेट्स कीप ॲज इट इज इन ओके. कट दॅट. टॉप व्ह्यू. रूमची साईज कशामध्ये दिलेली आहे? फीट या फीट इंचेस. रेक्टँगल स्टार्ट पॉइंट. बाकीच्या रूम आपण कन्सिडरच नाही करत आहे किंवा एखाद्या रूमचं इंटेरियर देतोय तर बाकीच्या रूमचं तिथं काही जास्त फार फरक पडत नाही. सो आता या केसमध्ये आपल्याला काय करावं लागेल? 10 फीट बाय 10 फीटच्या ऐवजी आहे तिथं. ओके सो ते कन्वर्ट करू शकता किंवा वी विल ट्राय दॅट 10 फीट सिम्बॉल कॉमा 10 फीट एंटर स्पेस. सो लेट्स check whether it is 3000 or not. Exactly 3048 होत होते. सो व्हॉट वी हॅव डन, जास्त कॅल्क्युलेशन करण्याची आपल्याला गरज नाही. युनिट आपलं आहे. दो वी कॅन पुट दॅट डायमेन्शन्स इन एनी युनिट. आता मी इथं टाकलं जसं की 10 CM बद्दल वर्क करेल आय डोंट नो बट विल ट्राय 10 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटर. ओके. नाव हे 10 सेंटीमीटर झालं. चेक करून दाखवतो तुम्हाला. 100 100. सो मीन्स त्याचा जे शॉर्टकट असतो युनिट ते टाकायचं. ऑटोमॅटिक कुठल्याही युनिटमध्ये तुम्ही काम करू शकता. मल्टिपल युनिट सिस्टीममध्ये वर्क करू शकता. सो Ctrl Z. पहिल्यांदा आयसोमेट्रिक व्ह्यू मध्ये आलतो. द न्यू कमर्स यू कॅन सी. पहिल्यांदा टॉप व्ह्यू वरती जायचं आपल्याला. प्लॅन व्ह्यू. प्लॅन व्ह्यू मध्ये आलो. शिफ्ट ऑटोकॅडचा प्लॅन पण आपण घेऊ शकतो पण एका रूम साठी कुठं प्लॅन बनवणार ऑटोकॅड मध्ये इथंच बनवायचं. डायरेक्ट रेक्टँगल स्टार्ट अँड 10 फीट. फीटला सिम्बॉल ऑटोकॅड सारखंच टाकायचं वरचं कॉमा 10 फीट. दिस पॉवर इज नॉट अवेलेबल इन ऑटोकॅड. तिथं जर तुम्ही युनिट इंजिनिअरिंग असेल तरच फीटचा सिम्बॉल काउंट होतो. अदरवाईज होत नाही. इनव्हॅलिड म्हणतं ते. 10 फीट बाय 10 फीट. नाव ऑफसेट कमांड घ्या. ऑफसेट सिलेक्ट दॅट. बाहेरच्या साईडला 9 इंच आतमध्ये टाकू नका कारण ऑलरेडी लहान आहे की. आतमध्ये कुठंच टाकत नाही आपण. ओ लेट व्हॉट हॅपन. मध्ये टाकावं लागेल. किती 230. क्लिअर. आता मला इझी वर्कसाठी आय कॅन नॉट ॲडिंग एनी वॉल हेअर. इथून कनेक्ट करतो याला. इथून कनेक्ट. देन गो टू द पुश. पी शॉर्टकट आहे. सिलेक्ट 10 फीट एंटर. असे पण डिझाईन दिलेले असतात. असं असं कट सेक्शन पण दाखवलेला असतो. ओके. बट आता याच्या पुढं जे मला वर्क करायचं आहे दॅट शुड बी अ सेपरेट कॉम्पोनंट. क्लिअर. त्याच्यासाठी काय करावं लागेल? याला आधी कॉम्पोनंट क्रिएट करून घ्यावं लागेल. हाऊ आय कॅन क्रिएट? ट्रिपल क्लिक. ओके. ट्रिपल क्लिक करायचंय. राईट क्लिक. मेक कॉम्पोनंट वॉल. ग्रुपचा आहे जी. ओके. इथून सिलेक्ट केलं याला. लेट से इफ यू वॉन्ट टू ऍड कलर or something, I can double enter into that component and then I can add. Otherwise काय होईल? बकेटमध्ये गेल्यानंतर मी जर कुठलाही मटेरियल टाकलं सो इट विल अप्लिकेबल टू ऑल. बरोबर. टू अवॉइड दिस ते ग्रुप करायच्या आधी द्या मग सेपरेट कलर किंवा नंतर द्यायचं असेल सो आय कॅन डबल एंटर बकेट. त्याला एक्सपांड करा इथून. जे पण तुम्हाला टाकायचं इथं खाली इथं टाकलं. देन वॉलला कलर्स मध्ये गेलो आपण. कलर्स मध्ये आय हॅव अ लॉट्स ऑफ कलर्स ऑप्शन्स. जस्ट सॅम्पल साठी सध्या हे दोन टाकून दिले आपण.
आणखीन फेंट करतो थोडस. डिसिलेक्ट, बाहेर क्लिक, डबल क्लिक, सिलेक्ट दिस लाईन, डिलीट, सिलेक्ट दिस लाईन, डिलीट. क्लिअर? नाव आता हे एक कॉम्पोनंट आहे. ओके. आणखीन थोडंसं ऍडव्हान्स मध्ये जर बघायचं म्हटलं आपण, ओके, सो याच्यामध्ये ऑटोकॅड मध्ये लेयर बऱ्याच जणांचा झालेला असेल. लेयर कॉन्सेप्ट माहित आहे का? लास्ट क्लास मध्ये तुम्हाला सांगितलं होतं, आणि बाकीच्यांना सगळ्याला माहित आहे लेयर. ठीक आहे. लेयर मधचा बेनिफिट काय आहे तुम्हाला माहित आहे का? लेयर कन्सेप्ट इन ऑटोकॅड. लेयर इज व्हेरी इम्पॉर्टंट इन ऑटोकॅड. ओके. सो प्रोफेशनल ड्रॉइंग्स आर इन सो लेयर, लेयर मध्ये बनवण्यास आपण सेपरेटली वर्क करू शकतो सगळ्या गोष्टीवर. तीच कन्सेप्ट आपल्याला इथं ऍड करायची असते. आता डिफॉल्ट ट्रे मध्ये इथं काहीच ऑप्शन नाही आहेत. ओके. तर इथं मी डिफॉल्ट ट्रे मध्ये जातो. इथं बघा टॅग्स ऑप्शन आहे. कुठला? एंटिटी इन्फॉर्मेशन एक ऑन करा, विंडो डिफॉल्ट ट्रे, टॅग एक ऍड करा. म्हणजे इथं हे टॅग्स म्हणजे हे जस्ट लाईक अ लेअर. क्लिअर? ओके. हे ऍडव्हान्स मध्ये येतं इथं. आता याच्यामध्ये आपण जर गेलो तर इथं आपल्याला ऍड लेयर जसं करतो आपण, इथं ऍड टॅग, ऍड टॅग वरती क्लिक केलं आपण. पहिली टॅग आहे आपली वॉल किंवा रूम. बाहेर क्लिक केलं. सो वी हॅव क्रिएटेड रूम लेअर. आणि या जो कॉम्पोनंट आहे त्याला आपल्याला कॉम्पोनंट करायचा आधी, मग सिलेक्ट करायचं याला, मग ह्याला त्या टॅग मध्ये टाकण्यासाठी इथून होत नाही ते रूम मध्ये. ठीक आहे. कुठं जावं लागेल आपल्याला? एंटिटी इन्फॉर्मेशन टॅग. सध्या कुठलं टॅग आहे त्याला? अनटॅग्ड. अनटॅग्ड याचा अर्थ काय झाला? त्याला कुठलेही टॅग नाही. इथं क्लिक करा. जे टॅग्स तुम्ही ऍड केलेले आहेत, एकच टॅग ऍड केला आपण, कुठला? रूम. इथं आला. जसं मी रूम मध्ये टाकलं याला, बाहेर क्लिक केलं, रूम टॅग जर मी ऑफ केली, सो इट विल हाईड. सो प्लस वरती क्लिक करा. जे जे तुम्हाला लागतात, जसे की डुअर, एक डुअर ऍड केला, विंडो ऍड केला, मॉड्युलर सेट ऍड केला, फर्निचर ऍड केला, जे पण तुम्हाला सेपरेट दाखवायचं आहे. परत स्लॅब ऍड केला, सिलिंग. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एखाद्या कॉम्पोनंटला सिलेक्ट करता आणि कुठं जायचं? एंटिटी इन्फॉर्मेशन. इथून आता बघा सगळे तुम्ही जे जे टाकलेले आहेत टॅग्स ते इथं अवेलेबल असतात. ज्या लेअरमध्ये तुम्हाला टाकायचंय ती लेअर सिलेक्ट करायची, जसं की रूम. क्लिअर? नाव इन दॅट केस आता आपल्याला स्टार्ट करायचंय. सपोज आता ह्यांचं रूम मोठी आहे. लुक ॲट द डायमेन्शन्स ओव्हर हिअर. दिस इज 4069 mm. ओके. बट वी डोंट हॅव दॅट साईज. वी हॅव 1000 शॉर्ट, 3 फीट कमी आहे याच्यापेक्षा. सो वी कॅन रिड्यूस दॅट बॉक्सेस. इकडच्या साईडचे बॉक्सेस आपण रिड्यूस करू शकतो, किंवा हे डायमेन्शन जे आहेत थोडेसे कमी करू शकतो. ओके. जे जिथं शक्य आहे तिथं आपण कमी करू शकतो. तर आता याला काय करायचंय? आपल्याला खाली एक रेक्टँगल घ्यायचा आहे. ओके. सो हाऊ आय कॅन क्रिएट. आता हे कॉम्पोनंट आहे बघा, पहिल्यांदा ह्याच्यात डबल क्लिक करून काम नाही करायचं, नाहीतर ते सगळं जे मॉड्युलर आहे ते पण त्या वॉलमध्येच जाईल. सर बाहेर क्लिक केलं, याला टेप घ्या. किचन ओट्याची अशी थिकनेस किती असते वाईड? एनी गेस? 3 फीट. 2 फीट इज मॅक्सिमम. ठीक आहे. हे बघा इथं 600चा हा जो टेबल दिला ना, हा यांनी हे सेमच आहे. असं गेस करावे लागतात जर गिवन नसेल तर. ओके. 600. सो आय कॅन पुट आपलं 600 मध्येच आहे. 600 इकडून पण या साईडला मार्किंग 600, एंटर. क्लिअर? नाव टेक रेक्टँगल, कारण लाईन घेऊन काम नाही चालणार आता इथं.
मी जर लाईन टाकली इथं, सो हे पुश होणार नाही, कारण दिस इज सेपरेट कॉम्पोनंट. त्याचा आणि ह्या लाईनचा काहीच आता संबंध राहिलेला नाही. त्याच्यामुळं तुम्हाला डायरेक्टली तिथं पूर्ण रेक्टँगल घेणं कंपल्सरी असतं या केसमध्ये. इथून इथपर्यंत आणि इथून इथपर्यंत. सो आता याला पुश केलं. आता हाईट किती असते ओट्याची? द्या, दिस इज 3 फीट. सो इथं कुठं दिलेलं आहे का? लेट्स, कुठं दिले? इथं 150 स्कर्टिंग प्लस 700, 710 किती झाले? 860 मीन्स राऊंड अप जवळपास 900. एंटर, डबल, एंटर. क्लिअर? मीन्स आपण खालचा तो जो आहे तो क्रिएट केला मेन. आता मोस्ट केसेस मध्ये काय असतं आता हे, आणि आपली स्टँडर्ड विंडो सील हाईट सील हाईट विंडोची हाईट झाली ती, जिथं विंडो बसवतो त्याचा बॉटम फ्रॉम फ्लोअर हाऊ हाईट इट इज 3 फीट. बरोबर? म्हणजे फ्लोअर टू इथं आपण 3 फुटावर खिडकी बसवतो. पण या केसमध्ये इथं खिडकी बसवू शकतो का आपण? नाही. तर किचनसाठी 4 फीट. क्लिअर? म्हणजे तिथं हाईट कमी ठेवली तरी चालतं ह्याची विंडोची. आणि प्रॉपर व्हेंटिलेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट इन किचन. बट इन दॅट प्लॅन, आपला जो प्लॅन होता त्याच्यात विंडोज नाही. बट दे हॅव ओटीएस एरिया इकडे दिलेला आहे त्यांनी. इफ यू हॅव ऑब्झर्व दॅट प्लॅन, आहे का इथं? हे बघा, हे ओटीएस. म्हणजे दे डोंट हॅव अ विंडो बट इट वर्क्स ॲज अ विंडो. ओटीएस मीन्स ओपन टू स्काय डक्ट फॉर वेंट. क्लिअर? असं त्यांनी प्रोव्हाइड केलं. तुम्ही म्हणाल तिथं विंडोज नाही, विदाउट विंडो दॅट इज नो किचन. डक्ट पाहिजेच तिथं कंपल्सरी. आता इथं ह्या प्लॅनमध्ये हे असे स्टडी करावे लागतात तुम्हाला. सो इथं विंडो दिलेला आहे प्रॉपर, आणि हा प्रॉपर किचन 13 फीटचा आहे. सो याच्यामध्ये प्रॉपरली तुम्ही ते मॉड्युलर बनवू शकता, स्पेशियस. इथं जागा कमी आहे. आता इथं बघा, हे 13 फीट. आणि डायनिंग एरिया यांचा कुठं आहे? डायनिंग एरिया दिलेला नाही त्यांनी या प्लॅनमध्ये. मग चला, आता पुढं काय करायचं आपल्याला, याचं स्टार्ट करायचंय जे आपल्याला. सो इथून फर्स्ट जी लेंथ त्यांनी सोडलेली आहे एक जवळपास 2.5 फुटाच्या आसपास आहे. 775. बरोबर? 600चे 2 फूट, 750चे 2.5. बरोबर? सो या केसमध्ये 775 आहे. आपण त्याला शॉर्ट करून 650 वगैरे करू तिथं. ओके. आता इथं त्यांनी लावलेलं आहे फ्रीज. ओके. आता फ्रीजचं जे असेल डायमेन्शन्स आहेत का कोणाला माहित? स्टँडर्ड विड्थ. त्यात सिंगल डबल वगैरे भरपूर आहेत. आपण स्टँडर्ड वाला घेऊ. आपण 48 इंच दाखवलंय त्यांनी तिथं. सिंगल वाला ते डबल वालेच आहेत सगळे. दिस इज स्टँडर्ड सिंगल. ओके. 595. कारण किचन 10 फीट बाय 10 फीटचा आहे. सो ऑब्व्हियसली सिंगल वालाच आपल्याला तिथं प्लेस करावं लागेल. मग त्या प्लॅन तसा वाढवावा लागेल. मग किचनची साईज वाढवावी लागेल. सो अकॉर्डिंग टू दॅट प्लॅन वी विल कन्सिडर दॅट इज ॲज अ 595. टॉलरन्स आपल्याला सोडावं लागेल. कट टू कट सोडू शकत नाही काढण्यासाठी वगैरे. सो वी हॅव एक्स्ट्रा 15 mm इकडून इकडून आपल्याला सोडावं लागेल. सो 630 आपण मिनिमम आपल्याला तिथं सोडावं लागेल. सो त्यांनी किती सोडलेलं आहे तिथं? 775. क्लिअर? आपण तिथं मिनिमम आपल्याला 630
सर्च करून दाखवतोय म्हणजे तुम्हाला पण कधी अडचण पडली आणि डायमेन्शन सो यू कॅन सर्च रेफर विथ गुगल. ओके. टेप घेतला आपण इथून इकडच्या साईडला, याला काय करायचंय 630 मार्क केला. पुट द लाईन. कट. ओके. इफ यू हॅव अ रेफ्रिजरेटर युनिट then you can just place in that place. ओके. तर डायरेक्टली आता आपल्याला काय करायचंय तिथं कंट्रोलचा यूज केला आपण, तिथं बनवू. टोटल 2100 हाईट इथं टाकतो मी आता, 300 कमी करतो. टाकलं तिथं. मध्ये 2 लाईन्स आहेत. आय कॅन टेक लाईन्स आणि समथिंग लाईक दॅट डिझाईन असेल त्या प्रकारे आपण क्रिएट करू शकतो. अदरवाईज डायरेक्टली काय करू शकतो आपण, इम्पोर्ट करू शकतो. जे तुम्हाला कन्व्हिनियंट वाटतं इथून. फ्रीज शक्यतो इम्पोर्टच करा. त्यांनी तिथं बनवलेलं आहे कस्टमाइज, कारण फ्रीज काय कस्टमाइज नसतो, त्याला जास्त खूपच. ओके. जस्ट जस्ट सॅम्पल वी हॅव ॲडेड राईट नाऊ. तिथून आता इकडचं हे बॉक्सेस आपण क्रिएट करू. 300 म्हणजे 1 फीट. इथं 354 आहे, 300 घेऊ आपण ते. आणि इथं परत 600 घेऊ. म्हणजे लांब जास्त काय ठेवायचं असेल आतमध्ये, सो वी विल हॅव ॲटलिस्ट 2 फीट डिस्टन्स. मोठ्या काय वस्तू वगैरे ठेवायच्या असतील, भाजीपाला वगैरेसाठी ट्रेज वगैरे काय असेल, ओके, तर इथं आपण ठेवू शकतो ते. आणि मोठे जे आपले भांडे वगैरे असतात ते त्याच्यासाठी इथं हे मोठे कंपार्टमेंट दिलेले आहेत. ओके. इथं सगळे वॉर्ड कंपार्टमेंट सेपरेट सेपरेट. छोटे काय डब्बे डुब्बे असतील ते कुठेही त्या म्हणजे छोटे छोटे बॉक्सेस वी कॅन क्रिएट. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, इथं परत टेप घेतला आपण. हा, खालून इथून स्कर्टिंग टाकायचे आपल्याला. कितीचे टाकले त्यांनी, 150. इथून पण वरती 150, इथून पण वरती 150. ओके. सो पुश दॅट लाईन. डबल क्लिक करायचं नेक्स्ट टाइम. काय करायचं, फक्त डबल क्लिक. कळालं. नाव टेक टेप इकडून फर्स्ट 300, त्याच्यानंतर इथं 650 सोडतो, त्याच्यानंतर परत इथं 300. असे 2 छोटे आणि 2 बिग साईजचे तिथं आपण हे केले. रेक्टँगल घ्या. डिवाइड दॅट. हा सरफेस हा वेगळं झालं का चेक करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर खालून हाईट परत टेप घेतला आपण. टेप घेतल्यानंतर इथून हाईट टाकायची आपल्याला, जसं की 300 आणि परत 300. ओके. टेक अ लाइन और रेक्टेंगल क्या डायरेक्टली इंटरसेक्शन टू इंटरसेक्शन. कट करा अननेसेसरी. सो इफ यू कॅन सी, सिंगल लाईन पेक्षा डबल लाईन्स आपल्याला त्या ठिकाणी क्रिएट कराव्या लागतील. ओके.
सो डबल लाईनसाठी आपल्याला इथं ऑफसेट ऑलरेडी आहे. ओके, सो आय कॅन टेक ऑफसेट्स लाईक दिस. आता कितीचं तिथं 5 चा टाकला म्हणजे ते ड्रावर सारखं रिअलिस्टिक फील येईल तिथं. ओके, सो आय कॅन टेक ऑफसेट. डबल क्लिक, डबल क्लिक. क्लिअर. इकडे तर रेफ्रिजरेटर आहे. लाईक दिस वेज जसं पण तुम्हाला डिझाईन करायचं असेल तर या केसमध्ये आपण क्रिएट करू शकतो. सेम वे इकडे तर डायरेक्टली सेम ऑप्शन्स दिलेले आहेत आपल्याला. सो आय कॅन टेप 600 जेवढे पण असतील क्रिएट करू. 600 परत तिथून टेप. आता याच्यामध्ये बघा इथं एक रेक्टँगल मी क्रिएट केला इथून इथपर्यंत. ओके, डबल क्लिक करायचं याला. मल्टिपल कॉपीज. डबल क्लिक, कॉपी, कॉर्नर पॉईंट उचलायचा. कॉपीला काय कंट्रोल, सेकंड पॉईंट इथं ठेवायचा आहे. आता किती बसतील अंदाजे? 3 स्टार. एंटर. क्लिअर. वन्स अगेन आय एम रिपीटिंग दॅट. जस्ट डबल क्लिक ज्याला कॉपी करायचंय, मूव मध्ये जावा. या पॉइंटनीच का उचलतोय मग? कारण इथं ठेवायचंय मला. ओके, किंवा इथून जर उचलला तर कंट्रोल दाबा. सॉरी, हे असं येतं विदाऊट कंट्रोल. कंट्रोल दाबलं, सेकंड इथंच ठेवायचा आहे. ओके, 2 स्टार. 2 ने काहीच झालं नाही, एकच वाढला फक्त. डबल क्लिक, मूव, कंट्रोल, इथे एक ठेवला. क्लिअर. डिस्टन्स मध्येच टाकलं ना 2 इंटू. हा, 2 स्टार. हे 2 दाबायचं आणि स्टार यूज करायचा. काही लॅपटॉपमध्ये स्टार बघून इथलं स्टार वगैरे यूज करायचं दुसरीकडे जर वर्क होत नसेल तर. येस, दाखवू शकतो ते. काही लॅपटॉपमध्ये वेगळे सेटिंग्स असतात. इथून एवढी आपण जागा याला ठेवू. आता ह्याला पण ऑफसेट हे डबल असे दिसले पाहिजेत तिथं. क्लिअर. डिसिलेक्ट केल्याला. डिसिलेक्ट केल्यानंतर तिथं आता गॅप आहे वरचे, आता डिझाईन्स करायचे आपल्याला. सो गॅप किती आहे? 2 फीटाचा आहे. 600. सो आता मी या केसमध्ये आता गाईडलाईन्स खूप झालेले आहेत. इट विल क्रिएट ट्रबल. सो आय कॅन सिलेक्ट दॅट. बाहेरून असे सिलेक्ट करायचे खाली, म्हणजे डिलीट होतात. याचा काही पार्ट डिलीट होत नाही. टेक अ टेप, गॅप इथून या फेसवरून 600. एंटर. ठीक आहे. लगेच पार्टिशनला इथून पण 600. एंटर. डिसिलेक्ट. टेक अ लाईन. इथून लाईन टाका, इथून लाईन टाका. क्लिअर. आता राहिलेलं जे आहे तुम्हाला ते वरचे बॉक्सेस आपल्याला क्रिएट करायचे. सो सेम मेथडने आपण ते पण क्रिएट करू शकतो. रेक्टँगल घ्या आधी. डिझाईन बघू द्या मला ते. यालाच त्यांनी काय केलं इथं कंटिन्यू केलं इथून. सो या लाईनला मी काय करतो इथं अशी लाईन टाकतो इकडच्या साईडला, आणि यालाच पुश करतो वरती इथपर्यंत. कंट्रोल दाबून सोडून द्यायचं आणि टोटल हाईट इथपर्यंत. आणि परत इकडं इथून लाईन घेतो हे इकडच्या साईडला, पुश. कंट्रोल यूज करत राहायचं. आता इकडून एंड पर्यंत घेतलं. परत कंट्रोल दाबत राहायचं. कंट्रोल, सेकंड, इथं थर्ड, जेवढं पाहिजे कंट्रोल दाबायचं. 600. एंटर. कंट्रोल. पूर्ण मोठा पाहिजे असेल मोठा पण घेऊ शकता असं, किंवा आपण चेंज. कळालं. हे मोठा बॉक्स. याच्यात परत पार्टिशन्स असतात ते आपण आतलं बनवत नाही तिथं. ओके, परत ऑफसेट घ्या याला. ऑफसेट घेतल्यावर इथं
डबल टॅप, डबल टॅप, डबल टॅप. क्लिअर? आता इथून वरती त्यांनी पार्टिशन केलेत. आता इथून टेप घ्या, या सरफेस पासून इथं खाली किती घेतलं इकडं 613. सो मी राऊंड अप घेतो 600. हे पुश होणार नाही, हे मागच्या कॉम्पोनंट मध्ये आहे. सो डायरेक्ट काय घ्यायचं या केसमध्ये रेक्टँगल, किंवा इथं घ्यायला पाहिजे होती लाईन अशी. कंट्रोल नेक्स्ट पॉइंट इथंपर्यंत. आता त्याच्यात 2 करायचे असतील 2 करू शकता, किंवा सिंगल पण ठेवू शकता. परत 600चे इथून टेप घेतला, 300 पार्टिशन केलं. हे बॉक्सेस वरचे. परत ऑफसेट घ्या, सिलेक्ट, डिसिलेक्ट, बाहेर क्लिक करा आधी, ऑफसेट आत सिलेक्ट करा. किती टाकलं होतं मगाशी? 5 mm. क्लिअर? सो अशा प्रकारे जसे तुम्हाला ज्या साईजचे ठेवायचे पार्टिशन्स त्या साईजचे ठेवा. इथं स्टँडर्ड तर दिलेलेच आहेत आपण सर्व काही. ओके. आता या केसमध्ये महत्वाचं काय राहिलं आपलं, बाकीचे इक्विपमेंट्स इकडचं पण राहिलेलं आहे हा फेस. पण इकडे सपोज विंडो आहे, सो आपण तिथं इथं कुकटॉप यांनी कुठं टाकलेलं आहे, इकडं आहे इथं. ओके. कुकटॉप आहे आणि त्याच्यावरती चिमणी असेल. ओके. तर चिमणी असेल तर त्या केसमध्ये जाण्यासाठी वरती, तर काही जण याच्यामध्येच इनबिल्ट आहे. म्हणजे तुमचं वॉटर प्युरिफायर वगैरे इथं लावलेला असेल मोठा साईज, त्या हिशोबाने इथंच लावलेला असतो आतमध्येच, किंवा जिथं वॉश बेसिन आहे त्याच्यावरती. परत इथं चिमणी असेल. काही ओपन असतात म्हणजे डायरेक्ट दिसते इथं समोर. ओके. आणि काही याच्यामधून आतमध्ये त्याला इनबिल्ट केलेलं असतं. म्हणजे जिथं कुक टॉप आहे तुमचा त्याच्यावरतीच ते आलं पाहिजे. सो त्याच्यामध्ये बरेच व्हरायटीज असतात. आता आपल्याकडे तो डायरेक्ट एक जुना प्रोजेक्ट घेतो मी, ह्या प्रोजेक्टमध्ये भेटेल आय गेस, किचन टाकला असेल तर त्यात, नाही तर डायरेक्टली गुगल वेअरहाऊस. ते डाउनलोड केलेले ड्रॅग केल्यावर यायला हवे ना स्केचअप मध्ये, आणि ते डाउनलोड केलेले ऑलरेडी स्केचअप मध्ये असतात ना. स्केचअप मध्ये नसतात, बाहेर फाईलमध्ये असतात, ते ड्रॅग करायचे असतात आपल्याला फक्त. हे डाउनलोड करताना विचारतात म्हणजे स्केचअपची फाईल डाउनलोड करायची. स्केचअपचीच करायचं ना. हम्म. ड्रॅग हे बघा, हे असे डाउनलोड केलेले असतात. आपली फाईल ओपन करून ठेवायची अशी फक्त. आता याच्यामध्ये इथे ह्याला ड्रॅग ड्रॅग इट. आता इथं आम्ही काय केलेलं आहे, ऑफ केलं, ह्याला मिनिमाइज करायचं असं. हा बघा, इथं सेट बनवलेलंच आहे रेडीमेड. हे फ्रीज डबलचं आहे. हे चिमणी इथं असे ड्रॅग करून तुम्ही सोडून द्यायचं इथं जिथं लावायचं तिथं. ओके. बट या केसमध्ये आपण याच्यामधूनच आहे, सो ते दिसत नाही बाहेरून. आता दुसरं काय आहे याच्यात, कुठे गेलं ते टॉप. हे एक टाईपची चिमणी आहे इथं. नेक्स्ट ह्याला एक हे ड्रॅप करू. आता हे महत्वाचं आहे. आता इथं ह्याला तर मी सध्या